UPSC CSET 2024 या परीक्षेमधला हा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, थोडा वेगळा प्रश्न आहे नेहमीच्या धर्तीपेक्षा. पहा, 6 मुलांचे वजन बरोबर 7 मुलींचे वजन बरोबर 3 पुरुषांचे वजन बरोबर 4 स्त्रियांचे वजन. पहा, याचा अर्थ काय होतो? जेवढे वजन 6 मुलांचे आहे, म्हणजे 6 मुलांचे वजन तेवढे 7 मुलींचे वजन आहे. म्हणजे एका एका मुलाचं वजन हे मुलींच्या वजनापेक्षा थोडं जास्त आहे. तर 6 मुलं एका बाजूला आणि 7 मुली एका बाजूला, तेव्हा त्यांचं वजन समान आहे. 3 पुरुष आहे तेवढेच. म्हणजे 6 मुलांचं जेवढं वजन आहे तेवढंच वजन 3 पुरुषांचं आहे. 7 मुलींचं जेवढं वजन आहे तेवढं 3 पुरुषांचं आहे आणि तेवढंच वजन 4 स्त्रियांचं आहे. जर स्त्रियांचे सरासरी वजन 63 किलोग्रॅम असेल, तर मुलांचे सरासरी वजन किती असेल एका मुलांचा? पहा, गणितामध्ये मुख्य कन्सेप्ट पहा. A बरोबर B बरोबर C असेल. जर A बरोबर B बरोबर C असेल, तर A बरोबर B असतो, B बरोबर C असतो, A बरोबर पण C असतो. पुढे D असेल, तर A बरोबर B, A बरोबर C, A बरोबर D, B बरोबर C, B बरोबर D, C बरोबर D सर्वांना समान असतं. म्हणजे आवश्यकतेप्रमाणे आपण कोणतेही समीकरण तयार करू शकतो. आपण असं पण लिहू शकतो, A बरोबर C, A बरोबर D, B बरोबर D, A बरोबर D, कसंही लिहू शकतो आपण. तर आता हे 4 समान गोष्टी आहेत. म्हणजे 6 मुलांचे वजन, 7 मुलींचे वजन, 3 पुरुषांचे, 4 स्त्रियांचे, हे सर्व समान आहे. स्त्रियांचे सरासरी वजन 63 आहे. स्त्रियांचे म्हणजे 4 स्त्रियांचे सरासरी वजन 63 आहे. म्हणजे एका स्त्रीचं वजन 63 किलोग्रॅम आहे असं जर धरायचं. मग आपण काय करायचं? 4 स्त्रियांचं एकूण वजन काढायचं. 4 स्त्रियांचं. मग आपण काय करू? स्त्रियांचे सरासरी वजन 63 kg आहे. म्हणजे स्त्रियांचं किती वजन आहे? 63 आहे. म्हणून 4 स्त्रियांचे एकूण वजन 4 स्त्रियांचे एकूण वजन, 4 स्त्रिया आहेत, त्यांचे एकूण वजन किती होणार? 63 गुणिले 4, 4 त्रिक 12, हातचाला 1, 24 25, 252 kg. हे काय आलं? 4 स्त्रियांचं वजन 252. याचा अर्थ काय होतो? 6 मुलांचे वजन पण 252, 7 मुलींचे वजन पण 252, 3 पुरुषांचे वजन पण 252 होणार. सर्वांचे वजन हे 252 होणार आहेत. पहा, 6 मुलांचे वजन पण 252, 7 मुलींचे पण 252, 3 पुरुषांचे पण 252 आणि 4 स्त्रियांचे पण 252. सर्वांचे वजन हे 252 आहेत. आता प्रश्न काय विचारलाय? मुलांचे सरासरी वजन किती? आता फक्त मुलांचे द्यायचं. म्हणून 6 मुलांचे एकूण वजन बरोबर 252 kg. कसे आले हे नीट पहा. 6 मुलांचे वजन किती आहे? 4 स्त्रियांचे वजन एवढे आहे. 7 मुलींचे वजन पण 4 स्त्रियांच्या वजन एवढे. 3 पुरुषांचे वजन पण 4 स्त्रियांचे वजन एवढे. म्हणजे जेवढं आपल्याला दिलं असेल ना, ते सर्व समान एकमेकाला. हे त्याने आपल्याला स्त्रियांचे सरासरी वजन 63 दिलं आहे. जर पुरुषाचे म्हटले असते, आपण काय केलं असतं? मग 3 पुरुषांचे सरासरी वजन 63 असतं, 63ला पण 3 ने गुणलं असतं. जर मुलींचे वजन दिले असते, तर आपण मुलींच्या वजनाला म्हणजे 63ला 7 ने गुणलं असतं. ज्यांचं दिलं असेल ना त्याला गुणायचं. आता हे काय दिलं त्यांनी? 4 स्त्रियांचे सरासरी वजन 63 आहे. मग एका स्त्रीचं वजन काय आलं? 63 गुणिले 4 स्त्रिया आहेत, 252 4 स्त्रियांचं एकूण वजन झालं. आता हे 252 कोणाकोणाचं आहे? 6 मुलांचं पण 252, 7 मुलींचं पण 252, 3 पुरुषांचे पण 252, 4 स्त्रियांचे पण 252.
त्याने विचारलं कोणाचं? मुलांचं विचारलंय. सरासरी वजन. म्हणून मुलांचे सरासरी वजन. मुलांचे सरासरी वजन बरोबर मुलांचे 252 भागिले 6. 6 मुलांचे वजन आहे 252. 6 ने भागलं 6 चोक 24 एक उरला 6 दुने 12. उत्तर काय आलं? 42 किलो हे उत्तर आलं. समजा त्यांनी मुलांच्या ऐवजी मुलींचं विचारलं असतं की प्रत्येक मुलीचं सरासरी वजन किती, तर मुलींचं किती पाहता मुलींचे सरासरी वजन. सरासरी वजन त्यांनी आपल्याला मुलांचं विचारलंय, पण समजा मुलींचं विचारलं असतं तर काय केलं असतं आपण? 252 लाच 7 ने भागलं असतं. कितने? 7 ने. 7 ने काय भागायचं? तर 7 मुलींचं वजन 252 आहे. उत्तर आलं असतं 7 एक्के 7 7 त्रिक 21 4 7 42. म्हणजे प्रत्येक मुलीचं वजन आलं असतं 36 kg प्रत्येक मुलीचं. त्यांनी समजा पुरुषांचं विचारलं असतं तर पुरुषांचं किती होणार? पुरुषांचे सरासरी वजन. पुरुषांचे 252 त्याला 3 ने भागायचं, कारण 3 पुरुषांचं ते वजन आहे. 3 अठ्ठे 24 एक उरलं 3 चोक 84 वजन आलं. म्हणजे एका मुलाचं सरासरी वजन 42, एका मुलीचे 36, एका पुरुषाचे 84 आणि स्त्रियांचे 63 आहे. म्हणजे सगळ्यात जास्त वजन पुरुषांचे आहे. त्यामुळे 3 पुरुषांचे वजन हे 6 मुलांच्या वजना एवढे. म्हणजे पुरुषाचे वजन हे मुलांच्या वजनाच्या दुप्पट आहे. बघा पुरुषांचे वजन मुलाच्या दुप्पट आलं. पुरुषाचे वजन हे स्त्रीच्या वजनाच्या मुलीच्या वजनाच्या दुपटीपेक्षा पण जास्त आहे. मुलीच्या दुपटीपेक्षा पण जास्त आहे. आणि 4 स्त्रियांचे वजन 63 आहे आणि सरासरी वजन 63 आहे. त्यावरून आपण ह्या गोष्टी काढलेल्या आहेत. पहा गणितातले मूळ संकल्पना काय आहे? ए बरोबर सी बरोबर डी म्हणजेच सर्व सर्वांना समान आहे. म्हणजे हे आणि हे पण समान, हे आणि हे समान, सगळे एकमेकाला समान आहेत. मग दिले काय? फक्त त्यांनी बघायचं स्त्रियांचे सरासरी वजन 63 आहे. मग 63 ला 4 ने गुणायचं. का गुणायचं? कारण 4 स्त्रियांचं वजन दिलेलं आहे. 4 ने गुणलं. मग जे उत्तर आले ना ते ह्या सर्वांना समान आहे. 252 हे सर्व 252, हे 252, हे 252, हे 252. त्यावरून आपण एकाचं उत्तर काढायचं. 6 मुलांचं काढायचं, 6 ने भागायचं, 7 ने भागायचं, 3 ने भागायचं म्हणजे पुरुष स्त्रियांचं सरासरी वजन येऊ शकेल.